गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी, सगळ्यात महत्त्वाचं काय, गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी, बरोबर. तर तो मिळवायचा, ओके, तो कसा मिळवायचा, पण का मिळवायचा, आणि कुठला गव्हर्नमेंट फील्डमधला कुठला जॉब मिळवायचा, ओके. हा एक मुद्दा आपण घेऊ, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग अभ्यास कसा करायचा, ओके. म्हणजे आपल्याला जायचं कुठे हे आधी ठरवायचं, आणि मग तिथे जायचं कसं, म्हणजे तो अभ्यास कसा करायचा, ओके, याच्याबद्दल आपण माहिती घेऊ, बरोबर. हां, तर पहिले सगळ्यात मी थोडे मधून क्वेश्चन विचारेल, त्याचे आन्सर द्या, ठीक आहे. इंजिनिअरिंग झालेले किती मुलं आहे इथे, इंजिनियर झालेले एक, ओके. कॉमर्स बॅकग्राऊंड, अरे व्हेरी गुड, मेजॉरिटी, व्हेरी गुड, छान. आणि आर्ट्स, सायन्स आर्ट्स बॅकग्राऊंड, म्हणजे डॉक्टर वगैरे नाही ना. डॉक्टरचं काय काम असं नाही आहे, हां असं. तर आमच्या वेळेसला काही होते डॉक्टर्स, आणि मी जिथे काम करतो, ओके, तर आमच्या बरोबरचे काही तलाठी डॉक्टर, ओके, बँकमध्ये क्लर्क पासून ऑफिसर पण डॉक्टर आहेत, ओके. आवाज क्लिअर जातो रेकॉर्डिंग, ओके. ठीक आहे, कॉमर्स बॅकग्राऊंडचे चला, हलके फुलके एकदम सगळे, टेन्शन नाही जास्त, ओके नाही. हां, तर हे बघा, माझं नाव सुमित प्रदीप नेटावणे, ओके. मी आता सध्या तलाठी या पदावर इगतपुरी येथे काम करतो, बरोबर. तलाठी हा कोण असतो, तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट, महसूल खाते, ओके, म्हणजे महाराष्ट्र शासन, ओके, त्यांचा गावातला प्रमुख असतो, ओके. तर माझ्या अंडर आपलं वाडीवारे माहिती आहे, हां, वाडीवारीपासून घोटी लागतं, ओके, त्याच्या अंडरचे सगळे जे हायवेचे गाव आहे ते माझ्या अंडर, ओके. जाताना जिंदाल कंपनी वगैरे लागते बघा, ओके. तर तो एरिया, त्या एरियाचं पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन मी बघतो, ठीक आहे. आणि आम्हाला रिपोर्ट कोणाचं करायचं असतं, तर डायरेक्ट तहसीलदार आणि कलेक्टर, ओके. तर माझं असं ठरवलं नव्हतं की मला हेच काहीतरी बनायचं आहे, ओके. सगळ्यात महत्त्वाचं मी काय सांगितलं, का बनायचं आहे, ओके. तर मी जस्ट BCA झालं माझं, ओके, BYK कॉलेजला होतो, आणि पूर्ण पार्किंगमध्ये बसूनच मी BCA कंप्लीट केलं माझं, ओके, फ्रँकली स्पीकिंग. तर ते कसं झालं असेल तुम्हाला माहिती. त्याच्यानंतर MBAला ॲडमिशन घेतलं मी. MBA फर्स्ट इयर केल्यानंतर सरांची ओळख झाली माझी, आपल्या क्लासबद्दल मला माहिती मिळाली. आणि माझी जसं सरांनी सांगितलं, माझी मम्मी गव्हर्नमेंट ऑफिसला असल्यामुळे, न्यू इंडिया इन्शुरन्स माहिती आहे सगळ्यांना, इन्शुरन्स, इंडियाज लार्जेस्ट इन्शुरन्स कंपनी गव्हर्नमेंट, ओके. तर त्यामध्ये असल्यामुळे तिला पण अशी इच्छा होती, ओके, किंवा माझ्या फॅमिलीला एक इच्छा होती की यांनी पण काय करावं, गव्हर्नमेंट जॉबमध्ये. का बरं गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे सगळ्यांना, सांगा बरं. सिक्युअर्ड असतं, अजून सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, रिस्पेक्ट असतं, इमेज असतं एक, बरोबर. सॅलरी तर सगळीकडेच मिळते तुम्हाला, ओके. आणि त्याच्याबरोबर काय असतं, आपलं एक इमेज असते, बरोबर. तर प्रत्येकाच्या फॅमिलीला कोणाकोणाची गव्हर्नमेंट जॉबला आहे पॅरेंट्स, ओके, कमी लोकांचे. उलट ज्या लोकांचे पॅरेंट्स नसतात गव्हर्नमेंट जॉबला, त्यांना अजून इच्छा असते की आपल्या मुलांनी काय केलं पाहिजे, गव्हर्नमेंट जॉबला लागलं पाहिजे, ओके. तर असं असतं. तर मी कॉलेजला असल्यापासूनच ना, माझी मम्मी म्हणजे ऑफिसमधूनच माझे ऑनलाईन फॉर्म भरून टाकायची बँकिंग एक्झामचे, मला माहीतही नसायचं, ठीक आहे. आणि त्यावेळेस IBPS किंवा SBIच्या एक्झाम्स या कुठं व्हायच्या, मुंबईला व्हायच्या, ओके, मुंबई सेंटर असायचं. आत्ता 6-7 वर्षापासून झालं. तर मग मला मुंबईला जायला भेटायचं, एकट्याला फिरायला, जीवाची मुंबई माहिती आहे ना, हां. तर ते करायला भेटायचं, मग त्याच्यामुळे मी आवडीने जायचो एक्झामला. तर अभ्यासाचा माझा BYK कॉलेजमुळे असल्यामुळे संबंध नव्हता एवढा असा खूप, नाही का, पण होता त्यातलं थोडासा. तर मग हळूहळू मला काय कळत गेलं, जसं एक्झाम देत गेलो, पहिलं फक्त टाईमपास म्हणून जायचो, एक्झाम द्यायचो, ओके. नंतर मला कळत गेलं की अरे असे सब्जेक्ट्स असतात, हे सब्जेक्ट्स असतात याच्यामध्ये. मग एक दिवस काय झालं, माझं एक मित्र अरविंद पवार म्हणून आहे बघा, बँक ऑफ इंडियाला ते मॅनेजर आहे आता, ओके, ते PO म्हणून जॉईन झाले. तर त्यांनी मला या क्लासला घेऊन आले, आणि आम्ही जस्ट एक्झाम दिली होती, IBPS POची एक्झाम दिली. तर मी MBA CETचा अभ्यास केला होता, तर त्याच्यामुळे मी सगळ्या सब्जेक्टमध्ये पास होतो. फक्त मॅथ्समध्ये मला 0 मार्क्स होते, डायरेक्ट 0 मार्क्स होते मॅथ्समध्ये. बाकी कम्प्युटरमध्ये भरपूर होते, मॅथ्स रिझनिंगमध्ये होते, इंग्लिशमध्ये ठीकठाक होते, ओके. तर माझा फ्रेंड काय बोलला
की तुम्हाला किती सब्जेक्ट्स असतात आपल्या याला डस्टर हे करून र ओके किती समजेक्ट असतं पहिला असतो सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यांना अवघड वाटणारा बरोबर मॅथ्स मग इंग्लिश मला अवघड वाटणारा ठीक आहे त्याच्यानंतर रिझनिंग ओके नंतर काय असतं जी के सगळ्यात सोपा आणि मुलींना अवघड वाटणारा असं मला वाटतं बरोबर आहे ना त्याच्यानंतर शेवटचा वाजता असतो कॉम्प्युटर ओके ही कसली झाली बँकिंग एक्झाम्स ओके बँक आणि इन्शुरन्स ओके तर मला काय झालं या सगळ्या सब्जेक्टमध्ये सन्मानजनक स्कोर होता आणि मॅथ्समध्ये डायरेक्ट 0 होता स्कोर ओके म्हणजे 12thला पण असताना सांगितलं एवढं काही लक्ष दिलं नव्हतं मी ओके तर मग सरांकडे आल्यावर मला मॅथ्स सरांची जी शिकवण्याची स्टाईल आहे आपण सगळ्यांनी बघितली सरांची मॅथ्सची शिकवण्याची स्टाईल जर मला 0वरून सर पास म्हणजे असं झालं की मॅथ्स नंतर मी लोकांना सांगायला लावले डाऊट्स क्लिअर व्हायला लागले पण हे एका दिवसात झालं की नाही मला बराच टाईम गेला त्याच्यामध्ये एक 6 महिने वर्षानंतर 1.5 वर्षानंतर मी जसं जसं या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग झालो ओके आणि सिलेक्शनच्या काय गेलो जवळ गेलो बरोबर तर मग तेव्हा मला काय झालं की दुसऱ्यांना केव्हा सांगू शकतो आपण जेव्हा आपल्याला परफेक्ट कळतं आणि आपल्याला परफेक्ट कधी कळतं जेव्हा दुसरा आपल्याला म्हणजे सर आपल्याला व्यवस्थित समजवतात बरोबर तर सरांची जी टीचिंगची हे होती तर माझ्यासारख्या मुलाला म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की मॅथ्समध्ये 0पासून मला चांगली प्रोग्रेस झाली तर मग नाही तर माझे एक मराठी मीडियम बॅकग्राऊंडचे किती मुलं येते अरे कमी आहे इंग्लिश मीडियम बॅकग्राऊंडचे बाकी इंग्लिश मीडियम सगळे हिंदी वगैरे नाही ना बाकी उर्दू वगैरे असतात ना असं काय ठीक आहे तर मराठी मीडियमच्या असल्यामुळे एक न्यूनगंड असतो बघा मनामध्ये काय असतं की हे विषय म्हणजे माझे दुश्मन मॅथ्स आणि इंग्लिश म्हणजे ते म्हणजे दुश्मन आपले असं असतं तर त्याच्यामुळे माझं काय झालं मग की IBPS एक्झाम दरवेळेस मी इंटरव्ह्यूपर्यंत जायचो IBPS क्लर्क झालं मी क्रॅक करायचो आणि इंटरव्ह्यू असे 3 इंटरव्ह्यू दिले बरोबरचे सगळे मुलं कामाला लागले ठीक आहे आणि IBPSचं मी स्टडी करत होतो ठीक आहे एकदम पॉईंटवर आलो आता सिलेक्शनच होणार आहे त्यावेळेस माझं काय झालं माइंड एकदम डायवर्ट झालं डायवर्ट म्हणजे का तर का होतं डायवर्ट आपण एखाद्या गोष्टीकडे व्यक्तीकडे जसं काय होतो ॲट्रॅक्ट होतो ठीक आहे तर तसंच काय झालं एक आपल्या क्लासचे सर होते दीपक सर म्हणून ठीक आहे ते काय होते SSCला सिलेक्ट झालेले होते आणि कस्टम ऑफिसर म्हणून होते ठीक आहे SSC थ्रू त्यांनी कस्टम ऑफिसर ही पोस्ट काढली होती तर मला असं पहिल्यापासूनच होतं की मला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे काहीतरी ओके तर असं एम होतं पण आपल्या अभ्यासाचा आपले हे बघता आपली कॅपॅसिटी बघता आपण क्लास 1 म्हणजे MPSC UPSCच्या क्लास 1च्या एक्झाम देऊ शकू ओके दिल्या पण असतात पण मग तेवढा वेळ नव्हता की घरून कसं असतं एकदा ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं कधी जॉबला लागतो बरोबर हा प्रत्येकाचा हे असतो 1 वर्ष 2 वर्ष जास्तीत जास्त 3 वर्ष खूप झालं आता प्रायव्हेट पकड काहीतरी MIDC वगैरे बघ आपल्या कंपनीमध्ये असं सुरू होऊन जातं आपलं बरोबर तर मग माझ्या बाबतीत तसं होतं पण मला एक हे होतं की अशा पोस्टला जायचं की तिथून आपल्याला मग SSCच्या ज्या पोस्ट आहे तुम्हाला माहिती आहे का कोणत्या पोस्ट असतात SSCला हां SSCची एक एक्झाम असते SSC CGL हां तर SSC CGL एक्झामबद्दल मला खूप अट्रॅक्शन वाटायला लागलं का तर त्याच्यात हे 2 दुश्मन होते मॅथ्स आणि इंग्लिश सगळ्यात जास्त मोठे म्हणून का तर नाही तर पोस्ट कशा होत्या इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बरोबर त्याच्यानंतर एक्साईज इन्स्पेक्टर्स ओके CBI बरोबर ना नाव ऐकलं ना आपलं इंटेलिजन्स ब्युरो बरोबर त्याच्यानंतर आपलं काय असतं त्याच्यानंतर अजून कस्टम्स ओके मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे बाहेर देशात जायला आपल्याला ॲब्रॉड जायला हे असतं बरोबर तर अशा पोस्ट होत्या ओके
तर तुम्ही आपण लहानपणापासून बघितलं असं इन्कम टॅक्स ऑफिसर वगैरे असं किती ऐकलेलं असतं आपण नाही, त्याला सगळे घाबरतात, प्राईम मिनिस्टर पण एकदम त्याच्यासमोर भिजलेल्या उंदरासारखे एकदम नाही गप्प बस, तसं असं मला असं वाटायचं नाही का. ओके, आणि एखादी गोष्ट आवडली आपल्याला किंवा एक अट्रॅक्ट झालं तर आपण मग काही पण करायला तयार होतो. ओके, हे 2 विषय जे होते माझे ते सगळ्यात वीक होते. म्हणजे इंग्लिश तर एवढं वीक होतं माझं की एक वर्ड काय बोलतात त्याला, शब्दार्थाला काय, वोकॅब पाठ करायचं रोज 10-10, 20-20, सकाळी उठून कर, रात्री कर. पण ते एक ध्यास होता नाही काय की असंच काहीतरी करायचं आपल्याला, अशा मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचं जिथे आपल्याला काय मिळेल, रिस्पेक्ट मिळेल असं. तर ह्या एक्झामच्या खूप जवळ होतो मी, ह्या मग प्री मेन्स ह्या करत गेलो. मग हा जो अभ्यास होता माझा असा नाही हा वेस्ट गेला. पण मी बँकिंग स्टडी का सोडला, तर एक चॉईस असते नाही का आपली, नाही मला आता हेच पाहिजे, जरी किती वेळ झाला किती काही झालं तरी मला असाच जॉब पाहिजे. तर हा माझा ध्यास होता, म्हणून मी SSC CGLचा स्टडी करायला लागलो. ओके, आणि तो करता करता मग प्री झालं, मेन्स झालं, आणि प्रत्येक 2-3 वेळेस माझं एकदम पॉईंटनी सिलेक्शन राहिलं, 1.5 मार्क्स 2 मार्क्स. ओके, जसं याचा जर तुम्हाला सिलेबस माहिती असेल ना किंवा पेपर पॅटर्न, ओके, या SSC याच्यामध्ये मॅथ्स आणि इंग्लिश हे डायरेक्ट 200 मार्क्स 200 मॅथ्सचं मॅथ्स आणि इंग्लिश असतं मेन्सला. ओके, आणि याच्यात मॅथ्सला हे कोणते असतात माहिती का टॉपिक्स, ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री, अल्जेब्रा, ओके, मेन्सुरेशन, हे जे आपण 10वीच्या बोर्डच्या एक्झामला ऑप्शनला टाकलेले असतात आणि पास झालेलो असतो. बरोबर आहे ना, हां ॲग्री आहे ना. हे तुम्हीच नाही, मी पण केलं होतं. पण एक ते ध्यास नाही का, नाही तरी करू आपण काहीतरी करू, सरांच्या मागे लागायचं. आता सर तर IITN, ओके, सरांना ते इझी वाटायचं, सरांना असं वाटतं शिकवतोय, पण मला किती डोक्यात घुसायचं. ओके, पण तरी केला आपण, तो स्टडी केला. ओके, त्याचा फायदा झाला भरपूर. आणि इंग्लिशचं पण तसंच होतं, इंग्लिश पण 200 मार्क्सला असायचं. ओके, इंग्लिश ग्रामर्सपासून वगैरे सगळं चांगला स्टडी केला. ओके, आणि मग काय झालं, कालांतर SSC एक्झाम दिल्या आणि मेन्स वगैरे दिल्या. त्याच्यामध्ये काय आलं, त्या अनफॉर्च्युनेटली SSC एक्झामवर स्टे आला. ओके, एक स्कॅम झाला होता मागे, त्याच्यामुळं मग त्यांनी रिझल्ट पोस्टपोन केली, एक्झाम पोस्टपोन केली, असं झालं. मग ते एक काय म्हणतात त्याला, नर्वसनेस येऊन जातो नाही का, अरे आपण एवढा अभ्यास केलेला आता काय करायचं वगैरे. तर मग काय झालं, त्या दरम्यान मला सर, तुम्ही म्हणाल सर आता नवीन काय भेटलं सरांना. मग नंतर मला मी ना लायब्ररीमध्ये स्टडीला जायचो, तिथे ना मला MPSC करणारे मित्र भेटले. ते चाललो तिकडे. ओके, असं मी करतो म्हणून तुम्ही करू नका, ते वॉर्निंग पहिले द्यायला पाहिजे होते मी लेक्चर चालू करायच्या आधी. ठीक आहे, आणि मग मला जेव्हा ते माझे मित्र त्याच्यातले काही PSI झाले, ओके, डेप्युटी कलेक्टर झाले, तहसीलदार झाले. ओके, मग मला अजून याच्यापेक्षा मग ते भारी वाटायला लागलं. अरे यार म्हटलं, नाही हे काहीतरी आपण नाही का, आपल्याला हेच पाहिजे होतं असं. मग ते ॲक्च्युअली लास्ट होतं. ओके, ते लास्ट होतं कारण का, तर मी पहिलं सांगितल्याप्रमाणे मला कुठे जायचं होतं, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. ओके, मग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर MPSCचा स्टडी करावं लागेल. ओके, तर मी डायरेक्ट MPSCचा स्टडी नाही केला. मग मी पार्ट टाईम थोडा MPSCचा स्टडी केला. ओके, आणि या एक्झामच्या रिझल्टचा वेट केला, ह्या देऊन ठेवलेला होता एक्झाम, त्याचा रिझल्टचा वेट केला. आणि हे करता करताच एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटची एक्झाम आली. ओके, MPSC थ्रू रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे कोणतं, महसूल खाते. बरोबर, महाराष्ट्राचं सगळ्यात इम्पॉर्टंट जे खातं कोणतं असतं, महसूल खाते. ओके, तर जिल्ह्याचं हेड कोण असतं, जिल्हाधिकारी, कलेक्टर. ओके, ते कोण असतं, IAS ऑफिसर असतं. बरोबर, तर म्हटलं आपल्याला डायरेक्ट IAS वगैरे तर शक्य नाही आता एज पण भरपूर होत चाललं आहे. तर त्या दृष्टीने मग मी फक्त त्याचा फायदा कुठे झाला, आता एवढा स्टडी लक्ष घ्या, हे MPSCचा मुलांचा अभ्यास, जे MPSC कोर MPSC करायचे त्या मुलांचा अभ्यास. ओके, असं 4-5 वर्षापासून चालू होतं, पण त्यांना सिलेक्शन नाही झालं काही मित्रांचं माझ्या, अनफॉर्च्युनेटली. पण माझं झालं, किंवा आपल्या क्लासची पूजा दिंडोरीकर आहे, ओके, कांचन पवार यांचं झालं. काय झालं, ओके, तर मी सांगितल्याप्रमाणे हे जे विषय याचा जो अभ्यास करून ठेवला होता, मॅथ्स, इंग्लिश. ओके, आता या एक्झामला कुठले विषय होते, मॅथ्स, इंग्लिश होते. ओके, आणि GK होतं, आणि फक्त मराठी होतं. ओके, मराठी ग्रामर आणि GK होतं. ठीक आहे, तर मॅथ्स इंग्लिशमध्ये
जिथे MPSC ॲव्हरेज करणाऱ्या मुलांना 60-70 म्हणजे 50 आउट ऑफ 30-35 असे मार्क्स पडतात. तर मला या दोन्ही सब्जेक्ट्समध्ये ह्या अभ्यासाच्या जोरावर SSCच्या स्टडीच्या जोरावर ह्या दोन्ही सब्जेक्ट डायरेक्ट आउट ऑफ स्कोर आले. फक्त इंग्लिशचं समथिंग एक चुकला होता माझा, बाकी मॅथ्समध्ये आउट ऑफ गेलं. तर त्याच्यामुळे काय झालं, हे मराठीचं स्टडी जास्त करायची गरज पडली. GKचा ॲव्हरेज सगळ्यांचाच असतो, तर याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं तिथे. ठीक आहे. मग अभ्यास तर अजूनही चालू आहे, अजूनही इच्छा होते की अजून मोठी पोस्ट वगैरे करावी. ठीक आहे. पण एक हातात संधी आली आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या. ओके. तर जुळून आल्या म्हणजे कशा, की आपल्याला जॉब पाहिजे असतो गव्हर्मेंट. ओके. त्याच्यानंतर तो कुठे पाहिजे असतो, होमटाऊनला. बरोबर. हां. आणि त्याच्यानंतर काय, घरचं जेवण. ओके. हेच पाहिजे असतात ना, सगळं मित्रमंडळी रोज भेटले पाहिजे. मग जुळून आले ना सगळ्या गोष्टी तलाठी झाल्यानंतर. हो की नाही. बरोबर. जर बँकमध्ये लागलो असतो 3 वर्ष मुंबईला वगैरे कुठे बाहेर स्टेटमध्ये जॉब केला असता. ठीक आहे. SSC लागलो असतो, समजा कस्टममध्ये जरी गेलो असतो तर डायरेक्ट पोर्टवर गेलो असतो. बरोबर ना, जिथे समुद्रकिनारे वगैरे, किंवा CBIमध्ये लागलो असतो, समजा दिल्लीला गेलो असतो. ओके. पण मग नाशिकचं सुख कुठे, मिसळ कधी खायला भेटणार आपल्याला शनिवारचं. बरोबर ना. तर ते एक माझ्या बाबतीत असा प्रवास झाला. ओके. तर हा एकदम म्हणजे कोणाला असं वाटलं असतं अरे काय चाललं आहे म्हणजे माझ्या इवन घरच्यांना पण वाटायचं आता काही खरं नाही. जेव्हा लॉकडाऊन जेव्हा लागलं पहिलं. ओके. जेव्हा स्टार्ट झालं लॉकडाऊन त्याच महिन्यात रिझल्ट आला. आणि जेव्हा लॉकडाऊन जर लागलं तर घरच्यांपासून बिल्डिंग वगैरे सगळ्या बिल्डिंगमध्ये वगैरे सगळं बनलं. आता काही खरं नाही याचं, आता तर एक्झाम पण नाही, आता काहीच नाही का, असं सगळ्यांना वाटायला लागलं. आणि त्याच म्हणजे मी पण खूप नर्वस झालो. आणि त्याच लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पहिलंच 2 महिने गेले कोविडचे स्टार्ट होऊन, आणि तेव्हा रिझल्ट आला आणि लगेच 15 दिवसात जॉईनिंग मिळाली. असा माझ्याबाबतचा तो प्रवास होता. ओके. आता झालं तलाठी म्हणून जॉब केला. प्रोफाईल काय हे सांगतो मी. ठीक आहे. तलाठी कोण असतो तर हा जिल्हाधिकारी जे असतात, कलेक्टर. ओके. कलेक्टरचा प्रतिनिधी असतो त्या गावांचा. ओके. तर त्याच्यामध्ये काम काय असतं, बरोबर, तर गावातलं पूर्ण प्रशासन सांभाळणं, ॲडमिनिस्ट्रेशन. बरोबर. तर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय असतं, आता पहिलं कलेक्टर ही संकल्पना सांगतो. जिल्हाधिकारी काय असतो, जिल्ह्यामध्ये 3-4 IAS ऑफिसर असतात, IRS ऑफिसर असतात, IPS ऑफिसर्स असतात. बरोबर. या सगळ्यांचा बॉस कोण असतं, कलेक्टर. ओके. महानगरपालिका माहिती आपली ना, त्याचा आयुक्त हा पण IAS असतो. ओके. पण तो पण कोणाच्या अंडर असतो, जिल्हाधिकारी, कलेक्टर. ओके. त्यांच्या अंडर असतो. सेम वे. ओके. त्या गावातलं पूर्ण प्रशासन, आता मी कुठे काम करतो समजा मुंडेगाव. ओके. ते गाव आणि त्याच्या आजूबाजूचे जेवढे 6-7 गावं माझ्या अंडर आहेत. बरोबर. तर त्या गावातले सगळे जे प्रशासन आहे. ओके. मग माझ्या अंडर काम कोण करतं तर ग्रामसेवक ऐकलं असेल. हां. सेम वे जसं हा काय आयुक्त असतो नाशिक महानगरपालिकेचा, हे काय करतात, आयुक्त महानगरपालिकेचं काम काय असतं, मोठ्या लेवलवर रस्ते बांधणे. बरोबर. नंतर हे सगळी पूर्ण व्यवस्था बघणे. बरोबर. तर यांचा जसा आयुक्त असतो तसं गावात कोण असतं, ग्रामपंचायतचं ग्रामसेवक असतो. मग कृषी सेवक असतो. बरोबर. मग त्याच्यानंतर हेल्थ ऑफिसर असतात गावात, आशा वर्कर वगैरे बघितलं ना तुम्ही, हां, ते असतात. ओके. अंगणवाडी असतात, टीचर्स असतात गावातले सगळे. ओके. शाळा असतात. ओके. त्यानंतर असतात आपले गावातले हे सगळे असतात. बरोबर. तर यांच्यावर पूर्ण कंट्रोल ठेवणे. ओके. गावातल्या एकंदर गोष्टींवर लक्ष ठेवणे. ओके. हे प्रशासन चालवणे, म्हणजे गावात कुठली पण गोष्ट घडली. ओके. तर तिथे जाणे, त्याची हे करणे. आणि महत्त्वाचं काम काय असतं आम्हाला, तर तलाठी म्हटल्यावर एकच काम 7-12. बरोबर ना. हां. 7-12 वाटणे. बरोबर. हे 7-12 वाटणे हे जे काम आहे ते आमच्या कामाचं किती टक्के, फक्त 2 ते 3%. ओके. याच्या व्यतिरिक्त खूप वेगळे कामं असतात. तर तुम्ही एक बेसिक काम सांग, तुम्ही एखादी जमीन खरेदी विक्री करतात. बरोबर. ओके. समजा तुम्ही जमीन घेतली आणि यांना विकली. ओके. तर 7-12वर यांचं नाव लावणे. ओके. किंवा एखादी व्यक्ती ती मयत झाली तर त्याचे किती वारस आहेत, नॉमिनीज लावणे. ओके.
ते जे लावणं ते महत्त्वाचं, रेकॉर्ड मेंटेन करणं ते आमच्याकडे असतात ते बांधकाम. तर फेरफार जे असतात ते म्युटेशन बोलतात त्याला. हो, तर ते आणि 7/12वर आपण आता आजकाल जमिनीच्या किमती किती महाग आहे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर त्या 7/12वरचा .12चा 1 जरी झाला तरी ते खूप रिस्की असतं, बरोबर. कारण जमिनीची आज व्हॅल्यू लाखामध्ये करोडोमध्ये असते आणि त्याच्यामुळे हे खूप काळजीपूर्वक हे काम करावं लागतं. ओके, त्याच्यानंतर प्रशासन सांभाळायचं असतं गावामध्ये. म्हणजे गावात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली, ओके, जर पूर आला, ओके, नुकसान झालं, ओके, शेतकऱ्यांना काही मदत लागली किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, ओके, तर कायदा सुव्यवस्था म्हणजे काय, लॉ अँड ऑर्डर. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती कोण आहे, पोलीस प्रशासन आहे. पण पोलीस यंत्रणेला पण ऑर्डर कोण देतात, कलेक्टर किंवा तहसीलदार. ओके, असं असतं. तर हे अशा प्रकारचे कामं असतात. तर मग मला असं वाटायला लागलं की म्हणजे अजून पण वाटतं मोठं एक्झाम द्यावं, पण सुरुवात इथून झाली याच्याबद्दल मला आनंद आहे. कारण मला मनासारखं काम मिळालं. जसं मला पहिल्यापासून आवडायचं की लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण ज्या समाजातून आलो त्यांच्यासाठी. आणि खूप प्रकारचे लोकांचे प्रॉब्लेम्स असतात ते आमच्याकडे घेऊन येतात आणि सॉल्व करतात. आणि ह्या पदावर सगळ्यात मोठी गोष्ट कोणती मिळते आपल्याला, तर रिस्पेक्ट मिळते. तर कोणी गावाकडचं असेल तर त्यांना माहिती असेल काय बोलतात तलाठींना. हां, तात्या बोलतात नाही का. म्हणजे तात्या कोणाला बोलतात, जो गावातला किंवा एकदम असा रिस्पेक्टेबल पर्सन असतो किंवा मोठा माणूस असतो. ओके, असं असतं. तर मग हे मेंटेन करणं, रेकॉर्ड मेंटेन करणं. त्याच्यामुळे आता माझ्या गावामध्ये काय आहे, तर एक मुंडे गाव आहे, बरोबर, हायवेचं गाव आहे. तुम्ही मुंबईला जाताना लागेल तुम्हाला. ओके, वाडीवारी गोंदे सोडलं की मुंडेगाव स्टार्ट होतं, घोटीच्या अलीकडेपर्यंत. मग त्या गावात असणारे आपले हायवे रेल्वे ट्रॅक आहे, ओके, त्यांच्या आजूबाजूचे काही कामं असतात, लँड ॲक्विजिशन, बरोबर, ते कामं असतात. त्याच्यानंतर गावातल्या स्कूल्स आहे, ओके, त्या व्यवस्थित चालल्या आहे का नाही ते बघणं, कुठे पण व्हिजिट करावं लागतं आम्हाला. त्याच्यानंतर कंपनीज असतात. आता माझ्या गावात इंडस्ट्री आहे मोठी, जिंदालसारखी कंपनी आहे. मग त्या कंपनीचे बरेच प्रॉब्लेम्स असतात, ते शासनापर्यंत पोहोचवणे, ओके, हे तर आमच्या मार्फत काम केलं जातात. मग गावातल्या आमच्या आता इगतपुरी म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे रिसॉर्ट्स, हॉटेल्स भरपूर आहे. मग आपण कधी पण जाऊ शकतो, या तुम्ही. हां ठीक आहे. तर मग तिथे आपल्याला फुल कन्सेशन असतं, ठीक आहे. असं ते पार्ट वेगळा आहे तो, ठीक आहे. स्पेशल ट्रीटमेंट असते आपल्याला. तर अशा पद्धतीने खूप रिस्पेक्टेबल जॉब येतो. आणि मला हेच वाटतं की आपण जेव्हा गव्हर्मेंट जॉब करायचं ठरवतो, ओके, तर आपल्याला कुठे जायचं आहे, ओके, आणि कसं करायचं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं आता एक गोष्ट सोडून द्या, हा माझा प्रवास होता, ठीक आहे. तर प्रत्येकाने आपल्या बाबतीत हा ठरवायचं की आपल्याला करायचं काय, ओके. एखाद्याला बँकिंग फील्डमध्ये पण हेच सॅटिस्फॅक्शन मिळू शकतो, अरे मी लाखो करोडोचे लोन लोकांना वाटतो, बरोबर, हे सॅटिस्फॅक्शन मिळू शकतो. एखाद्याला पोलीस डिपार्टमेंटमध्ये सॅटिस्फॅक्शन, 3 स्टार आहे इथे, हे सगळे नाही का बघितलं का आजूबाजूला होता, बरोबर, सिंगम आहे मी. मग प्रत्येकाचं एक काय ग्लॅमर वेगळं असतं, पॅशन वेगळं असतं, ठीक आहे. तर प्रत्येकाने ते करताना आपल्याला कुठे जायचं आहे हे आधी ठरवायचं. तर मी एक साधी गोष्ट सांगतो सगळ्यांना. बोर नाही होते ना? हा, सांगावर का झाल्यावर. ठीक आहे. तर आपण बँकिंग फील्ड, ठीक आहे. आता बँकमध्ये जॉब करायचा आहे, बरोबर. तर आत्तापर्यंत कोणी प्रायव्हेटमध्ये जॉब केला आहे किंवा असं काही आहे का कोणी, का सगळे फ्रेशर्स आहे, ओके. तर बँकिंगमध्ये जॉब करताना तुम्ही हे बघितलं पाहिजे, एखाद दिवशी किंवा 2-3 दिवस प्रत्येकाचे कोणी रिलेटिव्ह ओळखीचे बँकमध्ये असतात किंवा नसले तरी एकदा जाऊन बँकमध्ये बसणे की काय काम चालतं. कारण आपल्या आयुष्याचे आता समजा तुम्ही 25व्या एजला तुम्ही ॲव्हरेज, कोणी लवकर लागेल कोणी उशीर लागेल, ह्या एजला तुम्ही बँकमध्ये किंवा कुठल्या पण याला सिलेक्ट होतात. पण तिथून मिनिमम 30 इयर्स आपल्याला त्याच्यामध्ये स्पेंड करायचे त्या फील्डमध्ये, ओके. तर आपण जाताना हे बघितलंच पाहिजे की काय काम चालतं, कसं काम चालतं, ओके. तर हे सगळ्यांनी हा अनुभव एकदा नक्की घ्या, ठीक आहे.
कुठल्या पण डिपार्टमेंटला. तुम्हाला एखाद्याला मुलांना वाटतं मला पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे, PSI IPS बनायचं आहे, त्यांनी बिंदास जायचं, तिथे बसायचं, काही कोणी म्हणणार नाही. ठीक आहे, बघायचं कसं कामकाज चालतं. एखाद्याला वाटतं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं, किंवा एखाद्याला वाटतं मला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये जॉब पाहिजे, कारण प्रत्येकाचे चॉईसेस कसे असतात, वेगळे असतात. ठीक आहे, तर मग हा एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला लक्षात आणून द्यायचा होता. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही प्रश्न कोणाला काय असं विचारायचं असेल काय? बोला ना. आपण कसं इंटरॅक्टिव्ह झालं पाहिजे सेशन. काय वाटतं तुम्हाला असं आत्तापर्यंत जे सांगितलं मी त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की काय केलं पाहिजे, स्टडी कसं काय म्हणतात, कुठलं चूज करता आलं पाहिजे, हे जमेल का प्रत्येकाला? मग कळेल ना की कसं चूज करायचं, माझी फील्ड जी आहे, मला ज्याच्यामध्ये करिअर करायचं आहे ते कसं चूज करायचं. आणि एक काय बोलतो त्याला, सध्याची परिस्थिती जी म्हणतो आपण ती निदर्शनास आणून देतो की चांगली गोष्ट आहे तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि घाबरण्याचं काही कारण नाही. पण एक सांगतो आहे मी, ओके, वेदर इज बँक जॉब असो, स्टेट गव्हर्मेंट असो, सेंट्रल गव्हर्मेंट असो, प्रत्येक फील्डमध्ये आज जाण्यासाठी कॉम्पिटिशन खूप वाढलेली. बरोबर ना? का वाढली कॉम्पिटिशन, का वाढली सांगा मॅडम. हां, सर्वांना गव्हर्मेंट जॉबला. तुम्हाला काय वाटतं का वाढली कॉम्पिटिशन? फॅन थोडं फास्ट कर. हां सांगा ना, तुम्ही सांगा का. लेस पोस्ट आणि हाय डिमांड. कॉमर्स बॅकग्राऊंडचं आहे का? एकदम भारी उत्तर दिलं तसंच. अजून मुलांमध्ये काय वाटतं का बरं, का थोडं टफ का झालेलं आहे? अनएम्प्लॉयमेंट. ओके, अजून काय जोरात बोलायचं. असं बँकेत लागलं ना जोरात ओरडता आलं पाहिजे, गप्प बसा नाही का. बँकेत गेल्यावर ते नोटा मोजताना कोणी जर डिस्टर्ब केलं त्यांना. काय वाटतं अजून तुम्हाला? अजून काय वाटतं? असं बोललं गेलं पाहिजे. बोल. बरं, ओके. बोल बाळा. जॉब स्टेबिलिटी. ओके, अजून? गौरव ना? अरे मी ओळखलंच नाही, हेअरस्टाईल चेंज केली का? अजून? सेक्युअर जॉब असतो. नाही, मी प्रश्न काय विचारला तुम्हाला कळालं का? कॉम्पिटिशन का वाढली? प्रत्येकाला इच्छा असते. अजून? नाही, प्रत्येकाला इच्छा जरी असले पण कॉम्पिटिशन का वाढते? सगळेच आले त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढते का? हे बघा, 100 लोक आले ना कॉम्पिटिशनला, समजा 2 जागा आहे, ओके, तर 100 लोकांनी समजा फॉर्म भरला तर जरुरी नाही का सगळे 100च्या लोक कॉम्पिटिशनमध्ये असतात का? नाही. कोणी माझ्यासारखे ते फिरायला मुंबईला जायला भेटतं म्हणून फॉर्म भरतात. बरोबर ना? त्याच्यातले असे 20 असेच असतात. बरोबर, काही घरच्यांनी बळजबरी त्यांच्या फॉर्म भरले असते, 10 असे असतात मित्रांनी फॉर्म भरलेले असतात. ओके, त्यांच्या म्हणून मित्रांनी भरलं ना मग मी पण भरतो, चला आपण सोबत जाऊ. ठीक आहे, तर कॉम्पिटिशन ही त्याच्या 10 टाईम्समध्येच असते. ओके, कॉम्पिटिशन ही कशी असते? 10 टाईम्समध्येच असतात. मग ते जे 10% असतात मुलं, ओके, 2 जागा आहे, 20 लोक आहे, ओके, ती कोण असतात ते लोक? ते सिरियस. अजून कोण असतात? कॉम्पिटिटर. अजून फोकस असतात. अजून चांगली गोष्ट. हे बघा, 20 मुलं जे असतात ना 10%, ते असे असतात की ते क्लासमध्ये ऑर्गनाईज, म्हणजे जसं आता तुम्ही क्लास लावला आहे, क्लास लावल्याचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज काय माहिती का? ॲडव्हान्टेज काय क्लासचं? सर, प्रॉपर गायडन्स, प्लस सगळ्यात इम्पॉर्टंट अजून नाही, अजून एक कोणतं तरी मला ट्रिक्स मिळतात. अजून नाही, अजून एकच पॉईंट आहे असं. एन्व्हायरमेंट मिळतं. कसलं एन्व्हायरमेंट मिळतं? स्टडीचं. तुम्ही जर घरी एकटा स्टडी करा, ओके, आणि इथे स्टडी करा, तुम्हाला माहिती आहे की घरी करतो आपण जेवढं आपल्याला झालं तेवढं, ठीक आहे, पण इथे जेव्हा येतो तेव्हा आपला फ्रेंड काय करतो आहे, बाजूचे काय करतात आहे, मग आपली काय होते ती कॉम्पिटिशन होते.
ती कॉम्पिटिशन याचं 2 मिनटाच्या आत प्रॉब्लेम सॉल्व होत आहे, मला 5 मिनिट लागतं आहे, मग आपला स्पीड कसा तो ऑटोमॅटिक जनरेट होतो. तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथे क्लासमध्ये जे ॲटमॉस्फिअर मिळतं तुम्हाला सगळ्या गोष्टी, आता फॉर्म आला घरी कळणार आहे का तुम्हाला की नवीन वॅकन्सी आली, मग क्लास लावायचं ते सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज काय आहे की सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस मिळतो, आपल्याला एन्व्हायरमेंट मिळतं, बरोबर. आणि ग्रुप स्टडी होतो. आमच्या टायमाला आम्ही काय करायचो, तुम्ही करता की नाही माहिती नाही, पण आमच्या टायमाला आम्ही काय करायचो, स्टडी जी केचा कसा करायचा असं सांगतो. तर आपल्या प्रत्येकजण काय करायचो आम्ही, एक एक टॉपिक, समजा स्पोर्ट्स आहे, बरोबर, स्पोर्ट्सवर एक जण काय करेल, पूर्ण स्टडी करेल, माहिती बनवेल आणि ती इथे येऊन ओके सगळ्यांना सांगेल. ओके, त्याच्याने काय होतं, त्या व्यक्तीचं पण आणि आपल्याला सगळ्यात जास्त लक्षात कशाने राहतं गोष्टी, दुसऱ्यांचं ऐकल्याने, बरोबर ना. आपले गाणे बॉलिवूड मूवीचे कसे लक्षात राहतात, आपण लिहून पाठ केले का, ते कसे केले, ऐकलेत ना, ऐकल्यानेच होतात ना, ऐकून, बरोबर ना. आपण पाठांतर करतो का त्याचं, सेम आहे, सिम्पल आहे, काहीच अवघड नाही. तर तसंच असतं, ठीक आहे. तर तुम्ही पण ही टेक्निक आणा त्याच्यामध्ये. तर एन्व्हायरमेंट, मला सांगायचं का होतं, एन्व्हायरमेंट इथे मिळतं, तर त्याचा पूर्ण फायदा घ्या, ठीक आहे. इथे येतात तर त्या याच्यामध्ये या की आपल्याला हे ॲटमॉस्फिअर मिळतं आहे, इथे प्रत्येकाशी कनेक्टेड राहा. ओके, जर आपल्याला नवीन गोष्ट कळाली तर ती दुसऱ्यांना शेअर करा, सांगा. दिल्याने कमी होतं, वाढतं ना, दिल्याने कमी नाही होत तर वाढतं, बरोबर. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तर मी सांगत काय होतं, आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन का वाढते, तर माझ्या याच्यातून जर बघितलं तर आता समजा आम्ही जर आमच्या इथे नाशिकमध्ये 10 तलाठी सिलेक्ट झालो ना, ओके, किंवा बँकमध्ये कुठल्या पण, बँक असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, तर तिथे बँकमध्ये हे रेशो जास्त आहे, ठीक आहे. 100पैकी 80% हे कोण आहे, डायरेक्ट इंजिनियर्स. का बरं, बँकेत काय त्यांना इंजिनिअरिंगमध्ये बँकिंगचं सांगितलं असतं का, नाही. कॉमर्सचं माहिती असतं काही, नाही. ओके, पण काय असतं, मॅथ्स आणि इंग्लिश हे सब्जेक्ट्सवर कमांड आलेली असते. ओके, तर हे त्यांना ॲडव्हान्टेज असतं. ओके, आणि गरजेचं नाही आहे की त्यांना कमी अभ्यास करावा लागतो. ओके, पण एक तो कॉन्फिडन्स असतो त्यांच्यामध्ये. ओके, मॅथ्स इंग्लिश ते आलं की ते पटकन ग्राफ्स करतात. तर त्याच्यामुळे 80% इंजिनियर्सचे. ओके, आणि त्याच्यानंतर सायन्स बॅकग्राऊंडचे, ओके, सायन्स बॅकग्राऊंडचे आणि कॉमर्सचे पण आहे. मी असं म्हणत नाही आहे की कॉमर्स बॅकग्राऊंडचे नाही आहे, पण मग काय असतं की त्यांना तेवढा स्टडी वाढवायला पाहिजे, बरोबर. म्हणजे हे माझ्यावरून सांगतो की मी पण मेहनत केली आणि बाकीच्या माझ्या फ्रेंड्सनी पण केली, पण त्यांना थोडं सक्सेस लवकर मिळालं. ओके, तर असं नाही मी कॉमर्स बॅकग्राऊंडचा होतो म्हणून, माझं ॲक्च्युअल मॅथ्स इंग्लिशवर कमांड एवढी जास्त नव्हती. ओके, आता तुमची यंगर जनरेशन, तुम्ही जरा टेक्नो सॅव्ही पण आहे, पण तुम्हाला असेल तेवढं. ओके, तर ह्या गोष्टी आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला या कॉम्पिटिशनला बीट करायचं आहे. सिलेक्ट व्हायचं म्हणजे काय करायचं, या कॉम्पिटिशनला बीट करायचं आहे. तर त्याच्यामुळे आपला स्टडी कसा केला पाहिजे. आता जाऊ स्टडी कसा करायचा, सगळं म्हणजे तुम्ही बाकीचेच बडबड करता, स्टडी सांगत नाही कसं करायचं, पण स्टडी कसा करायचा, ओके, हे आपण ठरवलं पाहिजे. तर याच्यामध्ये जेव्हा आपण एक ओव्हरऑल सांगू का फक्त जी केचं सांगू, ओव्हरऑल सांगू, ठीक आहे. सगळ्यात पहिलं स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मला किती दिवसात सिलेक्शन पाहिजे, किती दिवसात सिलेक्शन पाहिजे. सांगा बरं प्रत्येकाने, तुम्हाला किती दिवसात पाहिजे, 1 वर्षात. तुम्हाला 3 डिसेंबर, 30 डिसेंबर, ह्या डिसेंबर, ओके, टिल डिसेंबर. ओके, म्हणजे डिसेंबरच्या आत पाहिजे त्यांना. बाकी अजून कोणा आरामशीर नाही पाहिजे, सगळ्यांना आत्ताच कोणी असेल ना 1 ते 1.5 वर्षात. ओके, कोणी आहे का असं 3-4 वर्ष, काही टेन्शन नाही माझ्यासारखं. काही नाही, टेन्शन नाही घ्यायचं, लागले तर 4-5 वर्ष लागले तर लागले, पण नाही. मी तसं नव्हतं केलं ॲक्च्युली, माझं पण तसंच होतं. पण कशामुळे लागतात एवढे इयर्स की आपण फोकस नसतो, म्हणजे ऑर्गनाईज स्टडी नाही करत आपण, बरोबर.
हे बघा स्टडीचा पॅटर्न आहे. 2 तास तुम्ही 2 आवर्स क्लासला आले, ओके, तो सोडून द्यायचा पार्ट. ओके, तो फक्त आपण शिकण्यासाठी येतो. स्टडी हा काय असतो? सेल्फ स्टडी असतो. तर मिनिमम सांगतो, एक एक काय म्हणतात ना त्याला, एक अंदाज सांगतो मी तुम्हाला. 8 to 10 आवर्स जो रोज स्टडी करेल, ओके, त्याचं 1 to 2 इयर्समध्ये सिलेक्शन फिक्स आहे. 4 आवर्स जो करेल त्याचं 2 इयर्सच्या पुढे, ओके, आणि 2 आवर्स जो करेल त्याचं मग 5 इयर प्लॅन चालून धरून चालायचं. ओके, आलं लक्षात? हां, मग काय नाही, चालू आहे, चलने दो, टेन्शन. तर असं असतं. तर मला तरी वाटतं प्रत्येकाचं, कोणाची इच्छा नाही 5 इयर प्लॅन आहे का कोणाच्या डोक्यात? त्यात काय टेन्शन नाही, करू आपण आरामशीर, नाही ना? ओके. आता याच्यामध्ये असं गरज नाही आहे की कधी कधी आपला पण दोष नसतो. कधी कधी व्हॅकन्सीज कमी जास्त येतात, एक्झाम पुढे मागे होतात. त्याच्यानंतर दुसरे ड्रॉबॅक काय असतात, प्रत्येकाचे काय असतात प्रॉब्लेम, माझं एखादा सब्जेक्ट काय वीक आहे, एखादा स्ट्रॉंग आहे, बरोबर, मग तो आपल्याला थोडासा इम्प्रूव्ह करण्यात वेळ जातो, बरोबर. असं बऱ्याच गोष्टी होतात, काही चुका होतात, काही डायव्हर्जन होतात माझ्यासारखे. ओके, माझे एकच नाही, हे याच्यापेक्षा भरपूर डायव्हर्जन झालेत, ठीक आहे, हे सांगितले स्टडीच्या दृष्टीने. तर असे प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे थोडं सिलेक्शन लांबतं. पण एक तुम्हाला सांगू का, कुठलीही पोस्ट मिळवण्यासाठी भले तुम्ही किती ब्रिलियंट पण असाल किंवा कितीही तुम्ही नॉर्मल ॲव्हरेज असाल, बरोबर, प्रत्येकाने ना 2 इयर्स, ओके, चा प्लॅन केलाच पाहिजे स्टडीचा, ठीक आहे. 2 इयर्सचा केलाच पाहिजे प्लॅन. तो कसा? तो 1 इयर हे पूर्ण स्टडी शिकण्यामध्ये पूर्ण सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला ॲक्नॉलेज झाले पाहिजे, तेवढं ओके ग्रास्प झाली पाहिजे. त्यानंतर पाणी घेऊ का? तर पहिलं वर्ष कशात जातं ते आपल्याला सिलेबस माहीत नसतो. सिलेबस आता क्लासमध्ये आलो, आता तर कळायलाच असेल सगळ्यांना सिलेबस काय असतो, कोणते सब्जेक्ट्स असतात. तर हा पहिला वर्ष याच्यात द्यायचा असतो आणि दुसरा एक्झाम फोकस करायचा फक्त एक्झाम्सवर. मग 1 वर्षाचा पूर्ण स्टडी झाल्यावर दुसरं वर्ष हे तुमचं कशात गेलं पाहिजे? फक्त एक्झाम्स क्रॅक करण्यातच. ओके, तर म्हणून मी काय सांगितलं, मिनिमम 2 इयर्सचं एक ठेवलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण कुठली एक्झाम फोकस करतो, वेदर ती असो बँकिंग एक्झाम असो, वेदर ती असो SSC एक्झाम किंवा स्टेट लेवलच्या एक्झाम्स, बरोबर. आणि एक्झामचे सगळ्या एक्झामचे फॉर्म भरायचे. ओके, आलं लक्षात? त्याच्याने काय होतं की आपल्याला कळतं की एक्झाम देऊन आपल्याला काय कळतं की कुठल्या सब्जेक्टमध्ये आपण स्ट्रॉंग आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये वीक आहे. तर हे कुठून कळतं आपल्याला? एक्झाम येतो, त्याचा स्कोर येतो आपला, बरोबर. तर त्याच्यातून आपल्याला या गोष्टी कळतात, बरोबर. तर हे झालं ओव्हरऑल स्टडीचं. ओके, मग जेव्हा तुम्ही समजा 8 to 10 आवर्स स्टडीला देतात, ओके, मग त्याच्यामध्ये सगळ्यात जो जास्त तुमचा टफ वाटणारा सब्जेक्ट आहे कोणता आहे तो? इंग्लिश आहे. ओके, मॅथ्स. अरे वा, सरांमुळे मॅथ्स आता एकदम इझी झालं सर, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. चांगली गोष्ट, खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे खूप 90% मुलांना तर मॅथ्सच सगळ्यात अवघड जातं. ओके, तर हरकत नाही, सरांमुळे आता खरंच आहे. माझं पण तसंच झालं स्टार्टिंगला. मला असं वाटायचं की मॅथ्समध्येच मला खूप प्रॉब्लेम्स आहे. ओके, पण जेव्हा मॅथ्स इम्प्रूव्ह झालं तेव्हा मला कळायला लागलं की अरे नाही, इंग्लिश तर खूपच खाली आहे आपलं. असं आहे. तर मग तेव्हा आमच्याबरोबरचे कॉन्व्हेंटचे हे होते नाही का मुली, ग्रुपमधले, ते म्हणायचे अरे इंग्लिश न्यूज ऐकल्या पाहिजे, इंग्लिश मूवीज बघितल्या पाहिजे. असं त्यांचं असं हे होतं. म्हटलं इंग्लिश मूवी बघितल्या पण ते आवाज कमी करून बघितल्या, असं असं त्याच्यामागचं हे असायचं. ठीक आहे, तर तो सब्जेक्ट सगळ्यात जास्त घेतला पाहिजे. ओके, तर 3 आवर्स कमीत कमी तुम्ही मग कशाला दिले पाहिजे? इंग्लिशच्या याच्यासाठी. मग त्याच्यामध्ये काय काय करायचं? व्होकॅब्लरी, ओके, ग्रामर. ओके, व्होकॅब्लरीवर सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं. सर आम्हाला जेव्हा होते त्यावेळेस सर पण आमचं तसं स्टडी करून घ्यायचे की इंग्लिश, मॅथ्सच्या व्यतिरिक्त इंग्लिशचं असं आम्हाला शेड्यूल लिहून दिलेलं असायचं सरांनी, का तुम्ही रोज 10 to 20 व्होकॅब्स लर्न केले पाहिजे. ओके, फ्रेजेस असतात त्या लर्न केले पाहिजे.
ओके, मग याच्यामध्ये जर समजा तुम्ही 3 आवर्स देत असाल इंग्लिशला किंवा 2 आवर्स देत असाल, ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही ना टाईम लावून 30 मिनिट्स कशाला दिले पाहिजे, तो पेपर सॉल्विंग करायला. ओके, पटकन पेपर सॉल्व करायचा. तर त्याच्याने काय होतं, फास्ट जेवढं तुम्ही पेपर सॉल्व कराल, ओके, ॲक्च्युअल एक्झामला तुम्हाला त्याचा स्कोअर वाढण्यात मदत होईल. ठीक आहे, तर मग इंग्लिश तर इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्हाला आता कोण करतं आहे गाईड इंग्लिशसाठी? पाटील सर करतात. ओके, तर ते ग्रामर खूप छान शिकवतात. ओके, ग्रामर इंग्लिश मिडियमचे असो मुलं किंवा मराठी मिडियमचे असो, पण ग्रामर हे खूप इम्पॉर्टंट आहे दोघांसाठी. आणि इंग्लिशमध्ये एक मला असं वाटतं की पॅसेज सॉल्विंग जो प्रकार असतो बघा आपला, तो पॅसेज सॉल्विंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहिती का, IBPS POची एक्झाम असो, क्लर्क असो किंवा SSCची एक्झाम असो, वेदर ती UPSCची जरी एक्झाम असली, ओके, त्याच्यामध्ये पॅसेज सॉल्विंग याला खूप महत्त्व आहे. CSAT म्हणून ऐकलं ना तुम्ही, UPSCचं प्रिलियमला CSATचा एक्झाम असतो. ओके, तर त्याच्यामध्ये 70% पेपर हा कशावर असतो, पॅसेज सॉल्विंग. का बरं असतो तो मला सांगा तर थोडं, पॅसेज सॉल्विंगच का बरं? स्पीड, अजून काय त्याच्या मागचा उद्देश काय असतो? सगळ्यात महत्त्वाचं पॅसेज काय होतो, ग्रास्पिंग. ओके, मग ग्रास्पिंग जेव्हा वाढवायला लागते आपली, ती प्रत्येक गोष्टीची मग वाढते आपली. म्हणून पॅसेज सॉल्विंगला आपण काय दिलं पाहिजे, इम्पॉर्टन्स दिलं. रोज 2 पॅसेज आपण टाईम लावून 5 मिनिट्स टाईम लावून सॉल्व केला पाहिजे. म्हणजे 2-3 मिनटात वाचायचा, 2 मिनटात त्याच्या खाली क्वेश्चन आन्सर करायचे. बघा ॲक्च्युअल एक्झामला पण तुम्हाला इंग्लिशला 30 मिनिट मिळतात, बरोबर? दिलं आहे ना, कोणी एक्झाम दिलं आहे IBPSच्या किंवा बँकिंगच्या? ओके, यांनीच दिलं, अजून बाकीच्यांनी नाही दिलं अजून, नवीन आहे का? ओके, तर तुम्हाला एक्झामला जेव्हा फेस कराल तेव्हा कळेल की 30 मिनटात काय काय करायचं असतं इंग्लिशचं. मग त्याच्यात 5-10 मिनिट तुमचे 15 मिनिट पॅसेजमध्ये जातात. ओके, मग बाकी वोकॅब्स असतात. ओके, तर पॅसेजवरच सगळ्यात जास्त भर असतो. तर इंग्लिशमध्ये तुम्हाला जर अवघड जात असेल तर सगळ्यात जास्त भर कशावर द्यायचं, एक तर वोकॅबलरी, ओके, दुसरं पॅसेज सॉल्विंग आणि तिसरं आहे ग्रामर. ह्या 3 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. ओके, तर हा झाला इंग्लिशचा प्रॉब्लेम. इंग्लिशमध्ये अजून काय कोणाला वाटतं की तुम्हाला काय वाटतं कसं स्टडी केला पाहिजे अजून याच्या व्यतिरिक्त? सांगा बरं, इंग्लिशमध्ये काय वाटतं तुम्हाला, कसं स्टडी केलं पाहिजे? तुम्ही कसं करतात मॅडम इंग्लिश? तुम्ही इंग्लिश मिडियमचे आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नाही घेत. बरं, ग्रामर वीक आहे. ओके, पण मग कसा करायचा असतो तरी एकंदर थोडक्यात सांगा. ओके, नेटफ्लिक्स, हां, ते सबटायटल्स असतात बघा खाली, त्याच्याने पण खूप फायदा होतात. बरं, अजून गौरव तू काय सांगशील? कम्युनिकेट करायचं घरच्यांसोबत. व्हेरी गुड. अजून घरचे नसतील तर कोणाबरोबर कराल, मित्रांबरोबर कराल. आपण इंग्लिशमध्ये बोलायचं, समोरच्याने मराठीत बोललं तर काही प्रॉब्लेम. बरं, हां, आपण इंग्लिशमध्ये बोलायचं, बोलल्याने वाढतं. ठीक आहे, जे आपले फ्रेंड्स आहेत ना त्यांच्याशी बोला. ओके, किंवा माझं कुठे चुकतं आहे ते सांगा, क्लिअर करा. ओके, आणि काय म्हणतो त्याला, एक ग्रुप स्टडी करा थोडक्यात. ओके, भले तो इंग्लिशचा असो थोडा, म्हणजे एक ग्रुप म्हणजे कसं, एखादा गोष्ट काय बोलतो, एखादी गोष्ट ग्रामरचे क्वेश्चन सॉल्व करायचे घेतले, बरोबर, प्रत्येकाने समजा 10 क्वेश्चन सॉल्व केले. ओके, तर कुठली चूक तुझी झाली किंवा एकमेकांमध्ये किंवा दोघांमध्ये केला तर माझं याच्यामध्ये चूक झाली. ओके, तर मग हे कसं सॉल्व केलं हे एकमेकांना विचारायचं त्याच्यामध्ये, आलं लक्षात? तर इंग्लिशमध्ये हे. ओके, तर नंतर एक सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, GK. ओके, हा सब्जेक्ट असा आहे की तो माझ्या माहितीनुसार मुलींना थोडा अवघड जातो. का बरं? न्यूज बघायचा आणि काय म्हणतात त्याला, न्यूजपेपर वगैरे आपला जास्त संबंध नसतो, त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम असतो, बाकी वेगळं काही नसतं. तेच मुलांना थोडंसं आवडतं न्यूज वगैरे बघायला, पॉलिटिक्सच्या न्यूज किंवा बाकी स्पोर्ट्सच्या न्यूज. ओके, सकाळी उठल्या थोडंसं आपण बघतो न्यूज, हे गाण्याचेच चॅनल चालू होतं. नाही गाणी पण ऐकले, ठीक आहे, पण न्यूज पण बघा. ठीक आहे, बरं, न्यूज बघताना कुठल्या बघितलं पाहिजे? नॅशनल, इंटरनॅशनल? नाही, न्यूज चॅनल कुठले बघितले पाहिजे? डायरेक्ट राज्यसभा बघतात का पण? हां, नाही, मग त्याच्यामध्ये बरेच ते इंडिया TV, त्यानंतर असे
तर त्या न्यूज तुम्ही नॉर्मल बघा 2-5 मिनिट, पण कंटिन्यू त्या न्यूज बघायची गरज नाही. ओके. आणि ज्या आपल्या कामाचे न्यूज असतात त्या जास्त काही खूप बाकीचं राज्यसभा वगैरे तेवढा वेळ नसेल, पण ॲटलिस्ट 7च्या बातम्या लागतात बघा संध्याकाळी. त्या जरी 15-20 मिनिट बघितल्या, किंवा सकाळी एक DD न्यूजचा हिंदी न्यूजचा चॅनल आहे. ओके. त्याचं जरी एक 15-20 मिनिटाचं सकाळी किंवा संध्याकाळी बघितलं ना, तर त्याच्यातून बऱ्याच गोष्टी अशा करंट अफेअर्स, त्याच्यानंतर इंटरनॅशनल न्यूज असतात. ओके. प्रत्येक राज्यातल्या विविधतेच्या न्यूज असतात. ओके. ह्या आपल्याला कामात येतात. आणि बाकीचे न्यूज चॅनल काय करतात, आर्यन खानला पकडलं मग दिवसभर आर्यन खान असं, त्याचा आपल्या एक्झामला फायदा होतो काहीच नाही होत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण कुठे टाईम आपला इन्व्हेस्ट केला पाहिजे ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. ठीक आहे. तर GKचा अभ्यास मी सांगेल तर सगळ्यात पहिलं बँकचं GK आणि हे तुम्हाला GK आणि GA म्हणजे जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस. ओके. त्याच्यातला फरक काय आहे माहिती आहे? फरक याला जनरल नॉलेज का म्हणतात, अवेअरनेस का म्हणतात, काय माहिती आहे कोणाला? आपल्याला बरं बँकिंगला काय, बँकिंग एक्झामला जनरल नॉलेज अवेअरनेस आहे. ओके. मग अवेअरनेस ओके आणि जनरल नॉलेज काय फरक आहे? जनरल नॉलेजच जनरल अवेअरनेस आहे नसेल मग. राईट. म्हणजे कसं माहिती का, आता मी सिलेबस वाईज सांगतो. आपल्याला बँकिंग एक्झामला काय आहे, जनरल अवेअरनेस. ओके. तर याच्यामध्ये काय करंट अफेअर्सवर सगळ्यात जास्त भर दिलेला आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये प्लस ॲडिशनल काय येतं तर बँकिंग नॉलेजच्या ज्या आहे बँकिंग टर्म्स बरोबर, इकॉनॉमिकच्या टर्म्स, इकॉनॉमिक फायनान्स बरोबर, ह्या जो जास्त येतात गोष्टी बरोबर. त्यानंतर अजून कसल्या येतात गव्हर्मेंट स्कीम्स. राईट. गव्हर्मेंट स्कीम्स. ओके. तर ह्या सगळ्यात जास्त विचारलं जातं, याच्यावर भर असतो. ओके. आणि जनरल नॉलेजमध्ये काय असतं मग स्टॅटिक GK म्हणजे हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स, सायन्स. ओके. जे आपण स्कूल लेवलला केलेलं असतं. मग काय अवघड असतं का हे? जे आपण स्कूलमध्ये 5वी ते 10वी केलेलं असतं तेच असतं बरोबर ना. तर SSC ओके MPSC असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दुसरा एक्झाम असतो, त्यांना फोकस काय असतो जनरल नॉलेज. ओके. आणि बँकिंग एक्झामला फोकस काय असतो जनरल अवेअरनेस. हे तुम्हाला थोडंसं अपडेट करावं लागतं. ओके. कारण बँकिंग फायनान्सच्या टर्मिनॉलॉजीज ज्या स्कीम्स असतात त्या अपडेट राहावं लागतात बरोबर. बँकच्या काही नवीन स्कीम आल्यात ओके, त्या तुम्हाला अपडेट राहावं लागतं. आणि करंट अफेअर्स पण हे एकदा केलं तुम्ही, हिस्ट्री एकदा वाचली तर त्याची फक्त एकदा दोनदा रिव्हिजन केली तरी ते हिस्ट्री चेंज होते का, जॉग्रफी चेंज होते का, नाही. असं असतं. तर SSCच्या एक्झाममध्ये हे नॉलेज यूज होतं. ओके. तर आता याच्यासाठी बुक्स कोणते सगळ्यात महत्त्वाचे बुक्स कोणते रेफर कराल, कोणते बुक्स रेफर करतात तुम्ही आत्तापर्यंत? कोणी काय काय बुक्स घेतले मला सांगा. कोणी बुक्स घेतले करंट अफेअर्सचे किंवा बँकिंगचे? कोणीच नाही. मग कसं काय सांगताय की सर आम्हाला GKचं सांगा. बरं ठीक आहे, मी सांगतो चला. बँकिंग एक्झाम जर तुम्ही फोकस करतात बरोबर, दोन्ही सांगतो मी. GKसाठी कोणती एक्झाम असो, ती सेंट्रल गव्हर्नमेंटची असो, स्टेट गव्हर्नमेंटची, MPSC UPSC, सगळ्यात याच्यासाठी बेसिक जे बुक आहे, बेसिक सांगतो लुसेंट पब्लिकेशन, लुसेंटचं जनरल नॉलेज. बघितलं का हे बुक तुम्ही? तर हे बुक इतकं सुंदर आहे की SSC एक्झाम असो कुठल्या पण एक्झामला, आणि याच्यात हे सगळे टॉपिक सब्जेक्ट्स कवर केलेले. ओके. आणि दुसरा प्रश्न बँकिंग एक्झामसाठी लागणारं GK. ओके. तर मग याच्यासाठी काय यूज करायला पाहिजे? याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जे मॅगझिन्स असतात ते कोणते BSC क्रॉनिकल्स ऐकलं ना, BSC क्रॉनिकल्स असतं. नंतर ते बँकिंग आणि यू असतं बरोबर. अजून कुठलं असतं? किरण पब्लिकेशनचं असतं. ओके. हे करंट अफेअर्स असतं याच्यामध्ये. प्लस याचं ॲडव्हान्टेज काय असतं, तुम्हाला क्वेश्चन पेपरसुद्धा त्याच्यामध्ये असतात, ते रेफर करायला मिळतं. ओके. आणि याच्यामध्ये किंवा कुठल्या पण याच्यामध्ये सगळ्यात जो इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते रेफर करायची, ती तर सांगितलीच नाही मी. कुठली सांगा बरं?
व्हेरी गुड. न्यूजपेपर, बरोबर. न्यूजपेपर प्रत्येकाने एक 10-15 मिनटं सकाळी वाचल्याच गेलं पाहिजे. तुम्हाला सांगू, इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला, हां, ज्यांना इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे ना, त्यांनी काय करायचं, मराठी पेपर आहे आपला, वाचायला किती वेळ लागतो? 5-10 मिनटात आपण पटापट बरोबर वाचून साईडला ठेवतो. एकदा मराठी पेपर वाचला ना, नंतर इंग्लिश पेपर वाचायला घ्यायचा, बरोबर. म्हणजे आपल्याला ते कळालेला असतो कंटेंट काय. आणि जेव्हा आपण इंग्लिश पेपर वाचतो, ओके, मग ती जी वर्डिंग आहे आपल्याला, ओके, ते लगेच ग्रास्प होतं, बरोबर, की काय घटना घडलेली हे तर कळालं असतं. पण मग ते इंग्लिशमध्ये जसं लिहिलेलं असतं त्याचा आपल्याला काय होतं फायदा. जर ज्यांना इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल ना, त्यांनी न्यूजपेपर रीडिंग हे मस्ट आहे रोज, ते पण ॲटलिस्ट 30 मिनिट्स हे न्यूजपेपर रीड केलंच पाहिजे. ठीक आहे. तर लिहून घ्या तुम्ही काय काय करायचं आहे तुम्हाला स्टडीमध्ये. मला वाटलं सायमल्टेनियसली नोट्स काढतात एक का, पण नोट्स काढायची सवय ठेवा. आपण आता 1-2 तासात मी जेवढं सांगितलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला राहते का मेमरीमध्ये? नाही ना. तर लिहून घ्या. जी केसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? न्यूजपेपर. ठीक आहे. त्याच्यानंतर जी केसाठी लुसेंट पब्लिकेशन आणि जनरल अवेअरनेससाठी हे मॅगझिन्स प्लस कॅप्सूल्स असतात बघा, त्या करिअर पॉवर, बरोबर ना. अजून कुठल्या असतात सध्या? कुठलं चालू आहे? हां, कुठलं चालू आहे सध्या? करिअर पॉवर आहे. त्याच्यानंतर अजून म्हणजे सध्या कोणी वाचलं नाही का एवढं? नाही, बस सुरुवात करा. प्रत्येकाला पाहिजे ना 1-1.5 वर्षात सिलेक्शन. मग आपण कुठे आहे आता सध्या स्टँड? कळतं आहे का आता आपण कुठून कशी सुरुवात करायची आहे? एक आपल्याला ओव्हरव्ह्यू आला असेल ना. जर 1-1.5 वर्षात करायचं आहे सिलेक्शन तर काय करावं लागेल, बरोबर ना. लिहिलं आहे. बँकर्स अड्डा, एक बँकर्स अड्डा आहे बघा, त्याची कॅप्सूल आहे. हर बघितली आहे का कोणी? नाही. आणि आता बँकिंग एक्झाम आहे किंवा कुठल्या पण कॉम्पिटिटिव्हचा एक्झाम आहे, त्याचं जे स्टडीचा पॅटर्न आहे ना, तो थोडा चेंज झाला आहे. कसा माहिती आहे का? पहिलं आपण काय करायचो, बुक्स रेफर करायचो जास्तीत जास्त. आता काय आहे, सगळा स्टडी ऑनलाईन पोर्टल आहे, ओके, प्लस ॲप्स आहे, बरोबर ना. मग कोणी कोणी मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केले स्टडीचे? कोणते कोणते केले सांगा नाव मला. सांग. बँकर्स अड्डा. अजून टेक्स्ट बुक, ओके, व्हेरी गुड. अजून कोणतं? ग्रेडअप. हां, ग्रेडअप मी पण करायचो त्यावेळेस. बँकर्स अड्डा आणि ग्रेडअप बँकिंग एक्झामसाठी ना बेस्ट आहे ते दोन, बँकर्स अड्डा आणि ग्रेडअप. आणि ज्या टेस्ट आहे काय बोलता ऑनलाईन टेस्ट सिरीज असतात त्यासाठी टेक्स्ट बुक आणि एक नाही क्लाउड काय ते अफेअर्स क्लाउड, ओके. टेस्टसाठी त्या 2 करा, ओके. टेस्ट त्यांचे लेवल चांगले असते. लिहून घ्या लक्षात राहणार. ॲप्स कोणते 2 चांगले सांगितलं मी? ग्रेडअप आणि बँकर्स अड्डा. आणि पुढच्या ओके. आणि ॲप्स सांगितलं. आणि पोर्टल कोणते सांगितले मी? ग्रेडअप आणि बँकर्स अड्डा. आणि टेस्टसाठी कोणतं सांगितलं? अफेअर्स क्लाउड आणि ओके. अफेअर्स क्लाउड आणि टेक्स्ट बुक, ओके. आता मी जेव्हा नेक्स्ट लेक्चर घेणार आहे ना, ओके, येणार बरं का परत मी, येऊ की नको जेव्हा येईल ना मी नेक्स्ट टाईम, ओके, तेव्हा प्रत्येकाचा ना मी एक रिव्ह्यू घेणार आहे का कोणी ॲप्स कोण मी खरंच मोबाईल चेक करेल ॲप्स कोणते डाउनलोड केले, ठीक आहे, न्यूजपेपर वाचताय की नाही, ओके. आणि क्वेश्चन विचारेल त्याच्यातून मला कळून जाईल. हा मी एक आढावा म्हणतो आपण नाही का, रिव्ह्यू तो प्रत्येकाचा घेणार आहे. घेऊ की नको? जसं आम्हाला घेतात, म्हणजे आमच्या ज्या मीटिंग्स असतात, हो, आमच्या ज्या मीटिंग्स असतात दर महिन्याला नाही का, तर एक जनरल काय असतं, आम्ही पण तुमच्यासारखेच आहे म्हणजे जॉब करतो तसं. तर प्रत्येकाला असं वाटतं अरे तलाठी ना, काही टेन्शन नसतं, कधी पण जा कधी पण या,
बरोबर ना. हे सगळ्यात एकदम गव्हर्मेंट जॉबवाल्यांचं हे असतं नाही का, त्यांना काही काम नसतं वगैरे. पण आमच्या दर महिन्याला किंवा 15 दिवसातून एकदा जेव्हा मीटिंग असते तेव्हा जेव्हा आमचे डेप्युटी कलेक्टर किंवा ॲडिशनल कलेक्टर हे जेव्हा येतात आमचा रिव्ह्यू घ्यायला, ते प्रत्येक पॉईंटचा जेव्हा समजा आमच्या योजना असतात नाही का, समजा PM किसान आहे, ओके, त्याच्यानंतर 7/12 हे डिजिटलाइज करायचं काम आहे, ओके, त्याच्यानंतर पेमेंट अनुदान माहिती आहे आपलं, नुकसान भरपाई असते बघा शेतकऱ्यांना, ओके, नुकसान भरपाई असते बघा, ओके, ते शेतकऱ्यांना किती नुकसान दिलं गेलेलं आहे, ओके. ओके, शेतकऱ्यांना किती नुकसान दिलं गेलेलं आहे, किंवा म्हणजे आमचं जे काम आहे किंवा जे लोकांचे कामं आहेत फेरफार म्हणजे म्युटेशन एंट्री म्हणतो, म्हणजे 7/12मध्ये इफेक्ट, तर हे कामं आहेत, हे असे आम्हाला कामं दिलेले असतात. तर ते किती झालेलं आहे, किती पर्सेंटेज वाईज झालेलं आहे, कोणाचं किती झालं आहे, काय अडचणी, हे सगळं जेव्हा आमचे डेप्युटी कलेक्टर किंवा ॲडिशनल कलेक्टर येतात त्यांना आम्हाला ते 1 to 1 आम्हाला प्रश्न विचारतात. मग तेव्हा आम्हाला असं थोडं घाम फुटतं नाही का, अरे बाप रे आता काय होईल नाही का, कारण शेवटी ते एकदम मोठ्या पोस्टचे असतात नाही का, आणि त्यांच्यासमोर आपल्याला उत्तर द्यायचे असतात. म्हणून मग भले हा स्टडी असो किंवा तुम्ही जॉबला जिथे गेले तुम्हाला ह्या गोष्टी चालूच राहणार आहे. फक्त इथं कसं आहे, आपल्याला स्टडीचे पैसे नाही मिळत, तिकडं सॅलरी मिळते, हाच फरक असतो. बाकी स्टडी चालूच असतो आपला, ओके. तर ह्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर मग नेक्स्ट टाईम जेव्हा येईल मी तेव्हा प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड केलेले पाहिजे, प्रत्येकाकडे मॅगझिन्स पाहिजे, ओके, हे बुक परचेस केलेले पाहिजे. कोणते सांगितले मी? त्याच्यानंतर हां, ओके, आणि प्रत्येकाने लिहून ठेवायचं की मी 1 मंथच्या पिरियडमध्ये एवढ्या समजा 10 टेस्ट सॉल्व केला, ऑनलाईन टेस्ट किती सॉल्व केला, 10, ओके. तर त्याचा आपण स्कोअर लिहून ठेवला पाहिजे. हे सगळ्यात मोठं आपलं जे काय बोलतात त्याला ॲनालिसिस आहे. सगळ्यात कोणीच मदत करत नाही आपल्याला, ओके. हे ॲनालिसिस आपल्याला पुढं जायचं मदत करतं. की पहिल्या टेस्टला मला 50 आउट ऑफ 5 मार्क्स आलेले मला, काही इंग्लिशमध्ये आलेले, हे इंग्लिशमध्ये. पण पुढच्या 5व्या टेस्टला मला 20 आले, ओके. जेव्हा 8वी टेस्ट दिली तेव्हा मला 22 आले. असा स्कोअर हळूहळू वाढत जातो. आणि ते जे इम्प्रूव्हमेंट आहे, ओके, ते जे ॲप्रेझल आहे ते झालं पाहिजे, जे इम्प्रूव्हमेंट आहे ते झाली पाहिजे, तेव्हाच आपण व्यवस्थित फोकस आणि डायरेक्शनने जातो हे आपल्याला कळतं, ठीक आहे. तर हे कराल, ॲटलिस्ट 5 टेस्ट तरी सॉल्व कराल प्रत्येकजण, ओके. हे बघा, इंग्लिशच्या तर तुम्ही रोज 30 किती 15-15, 20-20 मिनटाच्या टेस्ट असतात त्या टॉपिक वाईज किंवा सब्जेक्ट वाईज इंग्लिशच्या, त्या तर करूच शकता. पण फुल लेंथ मॉक आहे, फुल लेंथ म्हणजे पूर्ण 200 मार्क्सचा पेपर. त्या ॲटलिस्ट किती सॉल्व झालं पाहिजे 1 मंथमध्ये? 5, ओके. आणि त्याचं ॲनालिसिस करा. पडू द्या तुम्हाला 200पैकी 25 पडले, 30 पडले, 50 पडले, हरकत नाही. पण हे जेव्हा कळेल तेव्हाच तुम्हाला कळेल की मला किती स्टडी झालेला आणि किती करायचं अजून, आणि सिलेक्शनला किती मार्क्स लागतात, बरोबर ना. प्रत्येकाला सिलेक्ट व्हायचं आहे ना, मग किती स्कोअर लागतो हे तर कळायला पाहिजे ना. मग ॲटलिस्ट आपण पकडू की 200पैकी मग आम्हाला 110ला, ओके. आणि हे बघायचंच नाही कमी ओपनमध्ये OBCमध्ये मग याला एवढंच लागतो, मग SC STला कमी लागतो, हे काहीच राहिलं नाही आता, ओके. आता सगळ्यांचा फ्लॅट्स लागतो, ओके. तर असं समजायचं की 110चा कट ऑफ आहे ना, मी सेफ राहील 120 किंवा 125 स्कोअर आणेल, बरोबर. हे आपलं टार्गेट राहिलं पाहिजे. म्हणजे एक्झाम दिल्यानंतर पण टेन्शन घ्यायचं नाही, एकदम रिलॅक्समध्ये राहता येतं. नाही तर मग खूप मंदिरात चक्र मारा, उपास करा, हे प्रकार करायला लागतात. मी केलेलं आहे, तसंच काय एवढं, ओके. तर आपलं टार्गेट काय असलं पाहिजे की हायर स्कोअरकडे, जो कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा जास्त. तर 1 मंथमध्ये मी पुढच्या मंथमध्ये येईल त्यावेळेस 5 तरी ॲटलिस्ट फुल लेंथ टेस्ट सॉल्व करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं डायरी बघा. डायरीचं स्पेलिंग पण नाही आठवते मला, काय डायरीचं स्पेलिंग? DAIRY. डायरी मेंटेन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, ओके. तर आजपासून सगळे डायरी मेंटेन कराल, हां. कमी घेऊन देऊ जाताना,
नाही तुमची इच्छा असेल सांगा, आपण घेऊन देऊ, आपण आता आहे थोडं तलाठीला असतात थोडंसं वरती खाली त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे. तर प्रत्येकाने काय आहे डायरी मेंटेन केलं पाहिजे आणि त्याच्यात रोज काय स्टडी केला. मी जे सांगितलं तुम्हाला की 2 आवर्स मी इंग्लिश केलं, 2 आवर्स मॅथ्स केलं, ओके, 2 आवर्स मी GK केलं, ओके. आणि त्याच्यातलं डिस्क्रिप्शन की कोणतं लिहून घ्या कोणता सब्जेक्ट केला, ॲटलिस्ट 1 पेज प्रत्येकाने लिहिलं पाहिजे, ओके. आणि आज जे संध्याकाळी तुम्ही रात्री पूर्ण स्टडी स्टॉप झाल्यावर जेव्हा लिहाल ते दुसऱ्या दिवशी सरांना दाखवा की सर मी असा स्टडी केला, किंवा वीकली एक दिवस बरं का, वीकली एक दिवस त्यांचं एकदा ॲनालिसिस मला पाठवत जा ठीक आहे, चालेल ना, मी घेतलं तर याच्याने काय होणार आहे तुम्हाला एक म्हणजे सरांनी शिकवलेलं या गोष्टी आम्हाला की अकाउंटेबिलिटी राहिली पाहिजे, बरोबर. म्हणजे आपली कुठंतरी आपल्याला उत्तर द्यायचं आहे, ओके, तेव्हाच आपल्या कामामध्ये स्टडीमध्ये सुधारणा होते, इम्प्रूव्हमेंट होते, बरोबर. जर कोणी आपल्याला मॉनिटरच करणारं नसेल तर आपण काही नाही, मला येतं सगळं, टेन्शन नाही, आपण जाऊ एक्झामला बघू, मग एक्झामला बघू म्हटल्यावर मग आहेच परत पुढच्या वर्षी. आणि कसं आहे, एक्झाम आत्ता गेल्या, SSCच्या एक्झाम असो किंवा बाकीच्या एक्झाम असो, या म्हणजे SSCच्या एक्झाम असो, IBPS असो, तो वर्षातून एकदाच येतात, बरोबर ना. समजा तुम्हाला IBPS PO ऑफिसर बनायचं बँकमध्ये किंवा SSC थ्रू CGL बनायचं, आत्ताचा चान्स गेला तर डायरेक्ट 1 वर्षाचं परत, म्हणजे 1 मार्क्स 0.5 जरी कमी पडला, माझ्या बाबतीत झालेलं आहे, 0.5 जरी कमी पडला तरी 1 वर्ष परत मेहनत करावं लागतं, बरोबर. नाही तर मग प्रायव्हेट जॉब शोधावं लागतं, ओके. तर कोणाला मला तर असं वाटतच नाही तर तुम्ही सगळे एवढे फ्रेश आहे तर प्रत्येक जणाचं सिलेक्शन झालंच पाहिजे, ओके. काय अडचणी असतील तर सरांकडे सांगायचं की सर या सब्जेक्टमध्ये या टॉपिकमध्ये आम्हाला अडचणी येतात, ते सर सॉल्व करतील आणि सर आहेत तेवढं कॅपेबल. हो, बाकीचे जे क्लासेस असतात ना त्यांचे 500 ॲडमिशन्स असतात आणि काय 10 सिलेक्शन होतं, आपले ॲडमिशन 50च असतात आणि त्याच्यात 10 सिलेक्शन होतं, असं आपलं हे एका याचं रेशो आहे, ओके. तर त्याच्यामुळे आणि आपल्या क्लासेसचं जे एन्व्हायरमेंट आहे, ओके, सर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पर्सनली अटेन्शन देत असतील, बरोबर ना, की किती स्टडी झाला सर स्वतःहून विचारतात. बाकीच्या इथे खूप प्रोफेशनलिझम असतो की एकदा तुम्ही फीस भरली, ओके, एकदा तुम्ही तुमचं हे झालं तर त्याच्यानंतर कोणी एवढं माइंड नाही करत. पण ह्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये ज्या मिळतात तुम्हाला, ओके, तर आपल्या क्लासचे एवढे सिलेक्शन्स त्याच्यामुळेच झालेले, बरोबर. तर लवकरच मला असं वाटतं की आता 1 वर्षाचं जे सिलेबस बनवणार आहे तुम्ही, ओके, एक देणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, तेव्हाच तुम्ही सिलेक्शनच्या जवळ जाल, बरोबर. आणि जे सिलेक्शन करायचं राहील त्यावेळेस मग ते तुमची जबाबदारी राहील का तुम्ही किती प्रामाणिकपणे केलेलं आहे, किती टाईम दिलेला आहे, आणि ऑर्गनाईज स्टडी करायचा, ओके. स्मार्ट स्टडी जो म्हणतो ना आपण, स्मार्ट स्टडी करायचा म्हणजे आपण चालता बोलता त्या ॲप्सवर करंट अफेअर्स वाचले, ओके, थोडा टाईम आहे, क्वेश्चन आन्सर सॉल्व केले, ओके, आणि टाईम लावून केलं. टाईम बाउंड स्टडी सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो का म्हणतो आहे मी, हे बघा, तुम्ही मॅथ्स आहे समजा, मॅथ्सचे प्रॉब्लेम तुम्ही 50 प्रॉब्लेम सॉल्व केले, ओके, ते 4 तासात पण सॉल्व करू शकतो आणि 1 तासात पण सॉल्व करू शकतो. महत्त्व कशाला आहे, 1 तासात, ओके. हे बघा, आपण जसं कॉलेजमध्ये करत होतो, बरोबर, की एक्झामला आली की लगेच आठवडाभर आधी सुरू, बरोबर. पण त्यावेळेस आपलं किती कॉन्सन्ट्रेशन वाढून जातं, जे आपण वर्षभरात वाचलं नसतं ते एका रात्रीत आपल्याला वाचून मोकळे होतं आणि वाचलं पण जातं, आठवतं ना तुम्हाला, वाचलं पण जातं, बरोबर. पण तिथे तसं स्टडी केलेला चालतो कारण तिथे पास व्हायचं आहे. इथे तुम्ही पास व्हाल तो डाऊट नाही तुम्हाला, इथे पण आहे ना तो प्रॉब्लेम नाही. हे बघा, म्हणजे 100 मार्क्सची एक्झाम आहे ना, पास व्हायला किती मार्क्स लागतात, 35. हे प्रत्येकाला पडतील तसा स्टडी करून. 1 दिवस आधी स्टडी केला, 1 आठवडा आधी स्टडी केला, 35 मार्क्स प्रत्येकाला पडतील. पण तुम्हाला सांगितलं सारखं की जागा समजा 5च वॅकन्सीज आहे, ओके, 5च वॅकन्सीज आहे, 5 तर सगळे झाले असतील, 35 मार्क्स, 40, 50. पण सिलेक्ट कोण होईल, ज्याला 80, 79, मग
75 आला, मग 72 आला, त्याच्या खाली नाहीच. हे 79 नंतर आहे ना तर डायरेक्ट असे मार्क्स असतात 78 78. एखाद्याला थोडे जास्त असतात, बाकी खूप मार्क्सवर खूप जणांना टाकलेले असतात. एका दोरीला ना ते आपण म्हणतो ना माझं एकच मार्काने सिलेक्शन राहिलं, अरे पण त्याचं आपल्यासारखे 100 असतात. तुम्ही जर आहे ना SSCचं रिझल्ट जर बघितला ना तर समजा 700चं असतं पूर्ण एक्झाम्स SSCची किती मार्क्सची असते 700ची, बरोबर. म्हणजे प्री असते 200, मेन्स असते 200 बरोबर, आणि 100ची Tier 3. ओके, ही प्री मेन्स आणि Tier 3. ओके, तर 700पैकी खूप लोकांना नाही का 600 मार्क्स असतात, 550 असतात. पण जेव्हा जसं कट ऑफ लागतो ना, समजा 445 कट ऑफ आहे, तर तेव्हा ऑल ओव्हर इंडियामध्ये ओके आता समजा 446 कट ऑफ लागला, हा कट ऑफ लागला आणि मला 445 मार्क्स आहे. बघून घ्यायचं जेवढ्या वॅकन्सीज आहे ना, समजा 5000 वॅकन्सीज असतात ना, किती 5000 वॅकन्सीज असतात ना, मी गॅरंटी देऊन सांगतो की 440 मार्क्सवर एवढे मुलं असतात. 445ला एवढे मुलं असतात, आलं लक्षात. मग जे 446ला जातात ना तेच सिलेक्ट होतात, बाकीच्यांना परत तो स्टडी करावा लागतो, प्रिपरेशन करावं. मग 1 वर्ष परत जे देणं. ओके, आता इथं म्हणजे माहीत नाही इथं वाटतं का नाही, पण शाळेत तर वाटायचं अरे आपले सगळे मुलं मित्र गेले, फेल होणाऱ्यांची गोष्ट करतो आहे मी. पण ते किती अवघड होतं शाळेत. आता इथं ठीक आहे, कोणाला वाटत नाही एवढं असं, पण तिथं कसं पहिलं पेपरला किंवा पूर्ण फॅमिली जाऊ द्या, एरियाला माहिती असायचं मुलगा 10वीला आहे. पूर्ण गावाला माहिती असायचं 10वीला आहे, आणि जर फेल झाला दुसरा गुन्हाच नाही, दुसरा त्याच्यासारखा गुन्हाच नाही, असं असतं. आता इथं काही एवढं कळत नाही आपल्याला, त्याच्यामुळे तो फॅक्टर कमी झालेला आहे. पण इथं मग कसं असतं की आपण 100 लोक आहे ओके क्लासमध्ये, पण मग 100 लोकांना आपल्या फ्रेंड्सला माहिती असतं नाही का, अरे नाही हे होते मेन्सला होते नाही का, पण यांचं नाही झालं सिलेक्शन असं. पण मग ते कुठं तेही फॅक्टर कमी होतं. पण मग स्वतःचं जे पर्सनल आहे की आपल्याला लाईफमध्ये यावर्षी सेटल व्हायचं असतं, आपल्याला अर्निंग करायचं असते, तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. त्याच्यामुळे जेव्हा स्टडी करताना या सर्व गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवल्या पाहिजे, आलं लक्षात. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं होतं, जेवढं तुम्ही ना पेपर सॉल्विंग आणि ॲनालिसिस त्या पेपरचं हे जेवढं जास्त कराल, आणि जे तुमचे ॲनालिसिस कसं की तुमचे क्वेश्चन चुकले ते सरांकडून सॉल्व करून घेणे, किंवा तुमच्या फ्रेंडला एखादं चांगलं जमत असतील त्यांच्याकडून विचारणे, ही गोष्ट तुम्ही केली पाहिजे, बरोबर. ही सगळ्यात जास्त गोष्ट जेव्हा कराल तुम्ही, तेव्हा तुम्ही सिलेक्शनच्या जवळ पोचाल. ठीक आहे. आता मला सांगा एवढं याच्यानंतर काय वाटतं कोणाला, किती वर्षात सिलेक्शन झालं पाहिजे? एवढं जर केलं तर तुम्हाला गॅरंटेड सांगतो 1 वर्ष खूप झालं, म्हणजे 1 वर्ष स्टडीला आणि त्याच्या पुढचे 2-4 महिने जे एक्झामला. 1.5 इयर्समध्ये इथं बसलेल्यांपैकी सगळे मला नवीन चेहरे दिसतील, बरोबर ना. कोणाला इच्छा आहे का इथे परत थांबायची, मला बघायची पुढच्या वर्षी? नाही ना. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. ओके, काही अडचण आली सरांना विचारा मला, मी जेव्हा लेक्चर्सला येत जाईल तेव्हा माझ्याकडून अडचणी सॉल्व करून घ्या. ठीक आहे. कोणाला वाटलं की मला शेड्यूल बनवायला प्रॉब्लेम आहे, सर खूप छान शेड्यूल बनवून द्यायचे, तर माझं प्रत्येक मी दर महिन्याला वगैरे सरांकडून एक शेड्यूल बनवून घ्यायचं की सर कोणत्या सब्जेक्टला किती टाईम देऊ. कारण आपल्याला माहिती असतं, सरांना माहिती असतं की आपण कुठल्या सब्जेक्टमध्ये वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे, कुठला टॉपिक कमी जास्त येतो. ठीक आहे. तर सरांकडून सगळ्यांनी एक शेड्यूल बनवून घ्या. ओके, कमी सर किती वेळ स्टडी केला पाहिजे, किती आवर्स केला पाहिजे, कोणत्या टॉपिकचा केला पाहिजे, पहिले 1 वीक कुठले टॉपिक घेऊ, त्याच्यावर पुढे कुठलं, असं दर आठवड्याला सरांबरोबर तुम्ही कन्सल्ट केलं पाहिजे. जेवढं तुम्ही कन्सल्ट कराल तेवढा तुमचा स्टडी हा स्ट्रॉंग होत जाईल. कोणाला वाटलं जेव्हा मी येईल तेव्हा माझ्याकडून बनवून घ्या. ठीक आहे. किंवा कोणी अजून आपले हेमंत सर आहे, ते पण खूप छान गाईड करतील SSCसाठी. तर अशा गोष्टी आहेत.
ठीक आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. होप्स तुम्हाला माझं थोडंसं काय बोलताल आवडलं असेल लेक्चर. ठीक आहे. लेक्चर नव्हतं ॲक्च्युली, मी गप्पाच मारायला आलो होतो तुमच्याशी. तर तुम्ही सगळे माझ्या लहान भावा बहिणींसारखे. तर मला असं वाटतं प्रत्येकाने सिलेक्ट झालं पाहिजे. ठीक आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. ओके, वेलकम.